एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि आता राजकारणातही रायगडच्या राजकीय वर्तुळात सध्या एका फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे. पण हा प्रश्न केवळ एका फोटोपुरता मर्यादित नाही, तर हा एका नव्या राजकीय पर्वाची नांदी आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. रायगड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय ठरलेला वाद म्हणजे आमदार महेंद्र थोरवे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यातील संघर्ष. आजचा औरंगजेब कुठे? सुतारवाडीमध्ये बसलेला आहे. चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी कराल तर यापुढे लक्षात ठेवा, कर्जत मतदारसंघ लढलोय. पुढच्या वेळेला भरत शेठ साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगडमध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लढवण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू. क्षुल्लक माणसाच्या वक्तव्यावरती मला प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही. व्यासपीठावरून एकमेकांवर जहरी टीका करणारे हे दोन्ही नेते आता अचानक एकत्र दिसल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. निमित्त होतं कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचं. अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत मोठं शक्ती प्रदर्शन केलं. त्यानंतर रत्नागिरी इथं आयोजित जाहीर सभेला महायुतीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चा रंगली ती एका फोटोची. आणि त्या फोटोमध्ये एकत्र दिसले आमदार महेंद्र थोरवे आणि खासदार सुनील तटकरे. कालपर्यंत आरोप प्रत्यारोप टीका आणि संघर्षात अडकलेले हे नेते आता सर्व मतभेद विसरून जवळ आलेत का, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी आमदार थोरवे यांनीही आमच्यातील संघर्ष संपुष्टात आल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं. आणि आता या नव्या घडामोडींमुळे त्या वक्तव्यावर जणू शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. तटकरे थोरवे अब एक है असं समीकरण खरंच आकार घेत असेल तर रायगडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः कर्जत खालापूर मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष नेहमीच टोकाचा राहिलाय. मात्र या सर्व घडामोडींमध्ये आता सर्वात मोठा प्रश्न स्थानिक पातळीवर उपस्थित होतोय. कारण केवळ मोठे नेते एकत्र आल्यानं राजकीय समीकरणं बदलत नाहीत, तर खरी परीक्षा असते ती तळागाळातील कार्यकर्त्यांची आणि स्थानिक राजकारणाची. कारण कर्जत खालापूरसह अनेक भागांमध्ये या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष पाहायला मिळालाय. निवडणुका, आरोप प्रत्यारोप आणि स्थानिक पातळीवरील कट्टर विरोधक यामुळं दोन्ही गटांमध्ये मोठी दरी निर्माण झाली होती. आता जर वरच्या स्तरावर नेते एकत्रित येत असतील तर स्थानिक पातळीवरही दोन्ही पक्ष जुने वाद विसरून हातात हात घालून काम करणार का? कार्यकर्तेही नव्या समीकरणांचा स्वीकार करणार का? याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. रायगडच्या राजकारणात ही जवळीक नवा अध्याय लिहिणार की केवळ राजकीय रणनीती ठरणार, हे आता येणारा काळच ठरवेल. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.